बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला। या अटीतटीच्या लढतीत स्वरूपानंद देशमुख यांनी बाजी मारली आहे। त्यांनी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांच्या फरकाने पराभव केलाय। ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली, कारण गावाच्या राजकारणात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंनी मोठी ताकद लावली गेली होती। अखेर ग्रामस्थांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने आपला कौल दिलाय। या विजयानंतर गावात सध्या गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करायचं पाहायला मिळतंय। बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती। या निवडणुकीमध्ये जवळपास 84% मतदान झालं। सकाळी 10 वाजल्यापासून तहसील कार्यालयात मतमोजणी सुद्धा पार पडली। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सरपंच पद रिक्त झालं होतं। त्यानंतर ही निवडणूक झाली आणि यामध्ये अश्विनी देशमुख यांच्यासमोर स्वरूपानंद देशमुख यांनी आव्हान निर्माण केलं होतं। आज झालेल्या मतदानात गावातील 2084 मतदारांपैकी जवळपास 1774 मतदारांनी आपला हक्क बजावला। आता समोर आलेल्या निकालानुसार संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाल्याचं समोर आलंय। मस्साजोग ग्रामस्थांनी स्वरूपानंद देशमुख यांना कौल दिलाय। 92 मतांनी स्वरूपानंद देशमुख विजयी झाले, तर दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झालाय। मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती। या धक्कादायक घटनेमुळे हे सरपंच पद रिक्त झालं। संतोष अण्णांच्या निधनामुळे गावात निर्माण झालेली पोकळी आणि त्यांच्या अपूर्ण स्वप्नांचा विचार करून ही निवडणूक बिनविरोध व्हावी याची मागणी ग्रामस्थांच्या एका गटाकडून आणि देशमुख कुटुंबाकडून करण्यात आली होती। यानंतर संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या रिंगणात उतरल्या होत्या। त्यांना बिनविरोध संधी देऊन संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली द्यावी अशी इच्छा व्यक्त करण्यात येत होती। मात्र स्वरूपानंद देशमुख यांनी शेवटपर्यंत अर्ज मागे घेण्यास नकार दिला। अखेर आज जाहीर झालेल्या निकालात स्वरूपानंद देशमुख यांनी बाजी मारली आहे। या निकालानं राजकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ उडाली आहे। त्यांनी आपली ताकद वाढवत विजयावर शिक्कामोर्तब केलं, तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत असल्यानं अश्विनी देशमुख यांना मोठी सहानुभूती मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती। मात्र मतदारांनी विकासाला किंवा अन्य मुद्द्यांना प्राधान्य दिल्यानं हा सहानुभूती फॅक्टर चालला नसल्याचं स्पष्ट झालंय। गेल्या 15 दिवसांपासून मस्साजोगमध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू होता। स्वरूपानंद देशमुख आणि अश्विनी देशमुख यांनी गावात दारोदार फिरून मतदारांशी संवाद साधला होता। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकीला मोठ्या प्रमाणावर भावनिक स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं। खुद्द संतोष देशमुख यांची दोन्ही मुलं आईचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरली होती। त्यामुळे लोकांचा भावनिक पाठिंबा अश्विनी देशमुख यांच्या बाजूने असल्याचं चित्र निर्माण झालं होतं। या पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणुकीत अश्विनी देशमुख यांचा विजय निश्चित मानला जात होता। मात्र त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आपला कौल दिलाय। गेल्या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्याकडून स्वरूपानंद देशमुख यांना अवघ्या 9 मतांनी पराभूत व्हावं लागलं होतं। या निवडणुकीत स्वरूपानंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी गावातील काही गटांनी केली होती। मात्र स्वरूपानंद देशमुख यांनी अखेरपर्यंत अर्ज मागे घेतला नाही। परिणामी ही निवडणूक आता प्रक्रिया पार पडली आणि यात अश्विनी देशमुख यांचा पराभव झाल्याचं स्पष्ट झालंय। या निकालानंतर मस्साजोगचे नवनिर्वाचित सरपंच स्वरूपानंद देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। त्यांनी म्हटलंय की मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, माझे मतदार माझ्या सोबत आहेत। त्यांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन हे सिद्ध केलंय। कोणी माझ्यावर काहीही आरोप केले तरी माझी जनता माझ्या सोबत आहे। मी अगोदरही संतोष देशमुखांसाठी आणि त्यांच्या न्यायासाठी लढाईत पुढे होतो। इथून पुढे या लढाईत मीच असेन। हा विजय माझ्या तरुण मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे। त्यांनी माझ्यासाठी रात्रीचा दिवस केला। हा माझ्या गावातील जनतेचा आणि स्वाभिमानी मतदारांचा विजय आहे। आगामी काळात गावातील आपली कामं कोण करू शकतं हे जनतेनं लक्षात घेतलं आणि मला मतदान केलं, अशी प्रतिक्रिया स्वरूपानंद देशमुख यांनी व्यक्त केली आहे।